नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात 16 जून पासून झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जात आहे। यंदा थेट लाभ हस्तांतरण उपक्रमाद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याची प्रक्रिया राबवली जात असून अवघ्या 14 दिवसांमध्ये सुमारे 15,000 विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवण्यात यश आलं आहे। तळेगाव दाभाडे शहरात मतदार यादीतील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादीतील गोंधळ समोर येत असून अनेकांची नावं वगळलं गेल्याचं समोर आलं आहे। काहींची नावं चुकीच्या वार्डात गेली आहे, तर काही ज्येष्ठ नागरिक, महिलांपासून नवमतदारांपर्यंत अनेकांची नावं गायब झाली आहे। त्यामुळे नागरिकांना मतदानाचा मूलभूत हक्कच नाकारला जात असल्याची भावना तयार झाली आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतून कचऱ्याचा डोंगर उभा राहिलाय। या भागात दररोज हजारो किलो कचरा तयार होतोय। या कचऱ्यामुळे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर एक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आखला, मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प फक्त कागदावरच आहे। रस्त्याच्या कडेला आणि नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत। आळंदीतील नागरिकांना महावितरणाच्या हलगर्जीपणाचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। वीज बिलांचे वितरण वेळेवर होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। रीडिंग घेतल्याशिवाय अंदाजे बिल थेट पाठवलं जात आहे, तसेच हे बिल अधिक रकमेने असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। यामुळे नागरिकांना वेळेवर बिल मिळत नाही आणि दिलेल्या मुदतीत भरणा न केल्यास सूट सुद्धा मिळत नाही। महावितरणाकडून थेट मीटर न पाहता अंदाजे रकमेचे बिल देण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक ग्राहक करत आहे। या प्रकारामुळे अनेकांना जास्त रक्कम भरावी लागत असून याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक गणितांवर होताना दिसतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात तब्बल 1000 स्वमालकीच्या नव्या इलेक्ट्रिक बस गाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। या बस गाड्यांच्या खरेदीसाठी तब्बल 929 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारच्या PM ई बस सेवा योजनेअंतर्गत या बस गाड्या खरेदी करण्यात येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत 2 टप्प्यांमध्ये बस गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात 340 बस गाड्या तर दुसऱ्या टप्प्यात 660 बस गाड्यांचा समावेश होणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या हरित ब्रँड सेतू डिझाईन स्पर्धेला देशातील डिझायनर, विद्यार्थी आणि नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय। या वाढत्या सहभागामुळे स्पर्धेच्या अंतिम सादरीकरणाची मुदत आता 30 जून 2025 करण्यात आली आहे। पुनावळे परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे। रस्त्याचे सिंक क्रॉसिंगचे काम सुरू असले तरी एकही मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही। परिणामी पायवाटी मार्ग फक्त खड्ड्यांनी भरला आहे। दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका किंवा संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कामं पूर्ण करावीत, अशी अपेक्षा आता स्थानिक व्यक्त करत आहेत। वडगाव मावळ शहरातील विकास आराखड्यात धार्मिक देवस्थानांच्या जमिनींचा समावेश व्यापारी वापरासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी केलाय। शहरातील अनेक श्रद्धास्थाने, मंदिरे, मठ, समाधीस्थळे यांची जमीन विकास आराखड्यातून हटवून ती व्यावसायिक झोनमध्ये टाकण्यात आल्याचं उघड झालं असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नगरसेवक, स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून विकास आराखड्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।